हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. ह्या तमोगुणी शंकर भगवानजींचा मृत्यू होईल तेव्हा एका ब्रह्मांडाचा विनाश होईल आणि या क्षरपुरुषाचा नाश होईल ह्या काळाचा. मग एका ब्रह्मांडाचे सारे प्राणी साऱ्यांना आग लागेल. जसं पृथ्वीवर सगळीकडे पाणी पाणी होईल जिथे जिथे जमीन आहे. आणि मग 11 सूर्य सौर्यमंडळातून फिरत इथे येतील आणि या सगळ्यांना फुंकून टाकतील. तर असं पृथ्वी तत्वाला जलतत्व ग्रहण करेल, नष्ट करेल, गिळून टाकेल. जलतत्वाला अग्नी, अग्नीला वायू, वायूला आकाश. तर त्यावेळी या ब्रह्मचा मृत्यू होईल, क्षरपुरुषाचा. आणि हे एक युग असेल. कोणाचं? अक्षरपुरुषाचं. एक युग ध्यानात घ्या, कारण हे गणिताने आपल्याला समजावून घ्यायचंय. तर हे सर्व प्राणी आणि ही दुर्गा पण, काळ, हे सगळे क्षरपुरुष, ब्रह्मा विष्णू महेश यांचा जो पिता आहे ते सारे नष्ट होतील. परमात्म्याच्या विधानानुसार हे सर्व प्राणी जसेच्या तसे वर निघून जातील. जीवात्मा मरत नाही, पण तिला खूप पीडा होते जेव्हा आग लागते. खूप वाईट हाल होतात. मग हे वरती येतील. ही 5 तत्व इथंच राहतील, फिरत राहतील सूक्ष्म रूपात. हे वरती दुसऱ्या ब्रह्मांडात निघून जातील. तिथे जाऊन मग या दोघांचं, दुर्गा आणि काळ यांचं युवा शरीर होईल. त्यानंतर ते आपल्या ग्रस्त कर्माने किंवा वचनाने हळूहळू आपली सृष्टी प्रारंभ करतील त्या दुसऱ्या ब्रह्मांडावर. असं चालतं. तर आपल्याला घ्यायचंय वेळ. तर हा जो 70,000 वेळा त्रिलोकाच्या शिवजींचा मृत्यू झाला तेव्हा एक आणि एकदा या काळाचा मृत्यू झाला. याचे जन्म आणि कर्म कसे अलौकिक आहेत. हा आपल्या स्वतःला आजन्मा कसा म्हणतो. इथे मेला तरी त्या ब्रह्मांडात दोघांचंही परत युवा शरीर बनतं परमात्म्याच्या विधानानुसार, दुर्गाचं आणि ह्या काळाचं. पण जन्ममृत्यू आहे याचा. त्यानंतर हे एक युग झालं ह्या अक्षरपुरुषाचं. आणि अशा 1000 युगांचा एक दिवस आहे अक्षरपुरुषाचा. तेवढ्याच रात्री 30 दिवस रात्रींचा 1 महिना झाला. आणि अशा 12 महिन्यांचं त्याचं 1 वर्ष झालं. असं ह्या मोजणीप्रमाणे ह्या रीतीने त्यांचं एक युग बनतं. 12 महिन्यांचं 1 वर्ष झालं आणि 100 वर्षांचं आयुष्य झालं अक्षरपुरुषाचं. त्याचाही नाश होईल. मग पहा किती मोठं आयुष्य आहे. 70,000 वेळा शिवजी मरतील तेव्हा एका ब्रह्मचा मृत्यू होईल. ते युग असेल या काळाचं. ह्या अक्षरपुरुषाचं एक युग असेल. अशा 1000 युगांचा 1 दिवस आणि रात्र आणि मग 30 दिवस रात्रींचा महिना, 12 महिन्यांचं 1 वर्ष आणि 100 वर्षांचं आयुष्य अक्षरपुरुषाचं. तरीही मृत्यू होईल. त्यामुळे याला अक्षर लिहूनही नाशवान म्हटलं आहे. एती उमर बुलंद मरेगा अंतरे क्यों, क्योंकि सतगुरु लगे न कान न भेटे वो संतरे. होय होय. एवढं मोठं आयुष्य लाभलं तरी शेवटी तुझा मृत्यू होईल. कारण काय तर तुला ते तत्वदर्शी संत लाभले नाहीत. आणि मिळाले तर तू मानले नाहीस. जसं परमात्मा येऊन भेटले कुणाला? आदरणीय धरमदास साहेबजींना, आदरणीय मुलुकदास साहेबजींना, आदरणीय नानक साहेबजींना, आदरणीय दादू साहेबजींना, आदरणीय गरीबदास साहेबजींना, गाव चुडाणी, जिल्हा झंझर, हरियाणातील, आदरणीय घिसादासजी, गाव खेक, जिल्हा मेरठ, उत्तर प्रदेशमधील. यांनी हेच ढिंडोरे पिटले होते. पण मानलं नाही कुणी ते गेल्यावरती. गट जरूर तयार झाले होते. पण त्यांनी काय सांगितलं होतं आपल्या वाणीमधून? त्यांच्या निकटसुद्धा नाही कोणी समाज हे सत्य माना. आता काय झालं? आता काय सांगितलं की एती उम्र बुलंद मरेगा अंतरे, सतगुरु लगे न कान न भेटे वो संतरे.
आता हा दास तुम्हाला जिथून सुरू केलं होतं तिथं घेऊन जातो. मन तू चल रे सुख के सागर, जा शब्द सिंधू रत्नागर. ह्या मिठाच्या पोत्यात तू सुख शोधत आहेस ह्या काळाच्या लोकात. तो सुखसागर, मिठाचं पोतं, सतलोकात चल तिथे मिळेल. तिथे जायची विधी सांगितली. ही पद्धत आहे. संत, पूर्ण संताचा शोध, पूर्ण संताची ओळख आणि या 3 मंत्राचा जप तुला सतलोकात घेऊन जाईल खूप सहजपणे, खूप सिंपल वेने. नाम उठत नाम बैठत नाम सोवत जागवे, नाम खाते नाम पिते नाम सेती लागवे. नामाने मोक्ष मिळेल. कलयुग केवल नाम धारा, सुमर सुमर नर उतरो पारा. कलयुग में जीवन थोड़ा है, कर ले वेग सवार. आणि हा हठयोग 2.5 तास सकाळी 2.5 तास संध्याकाळी, हा काहीतरी काय मूर्ख बनवून ठेवलंय. म्हणतायत ही योग साधना उपयोगी नाही, फक्त नाम आधार. नाम यांचे नकली सगळे. यांची ही कुठची वीट कुठचा रोडा. ह्या राधास्वामीवाल्यांनी एक कुणबा जोडला आणि एक खोटे मंत्र, कुणाचं डोकं कुणाचं पाय घेतला. भगवान निराकार आहे म्हणतात. 5 नावं आहेत. काळाची दुनियेला मूर्ख बनवून ठेवलं. तर पुण्यात्म्यांनो, असा मिळेल भगवान ज्या महापुरुषांनी त्या परमात्म्याला प्राप्त केलं. त्यांच्या इतिहासात लिहिले की हे 2 अक्षरी नाम जपलं त्यांनी. गरीबदास साहेबजींनी किती स्पष्ट लिहिलं आहे. आणि गरीबदास साहेबजींची वाणी इतकी पॉप्युलर झाली नाही, त्यामुळे ते गुप्त राहिले. आणि नानक साहेबजींची वाणी तर त्याच वेळी पॅरलल लिहिली गेली होती 200 वर्षांनंतर, आणि ती तर खूप पॉप्युलर झाली होती. सगळेजण वाचू लागले. त्याच्यातही शोधलं असतं. दया झाली त्या दात्याची म्हणून त्यांनी वेगळी प्राण संगली बनवली होती आणि एका राजाला शपथ देऊन ठेवली होती की हे माझं शरीर आहे, त्याला तू सांभाळून ठेव माझ्या मुलांसाठी. हे देऊ नका दुसऱ्या कुठल्या अशा व्यक्तीला जो बर्बाद करेल. पण तिथे परत काळाचा डाव लागला. मर्दानाला झटका देणं जरुरी होतं की पुढे जाऊन त्याने त्याचा जप करू नये. आणि 5वे गुरु अर्जुन देवजींनी विचार केला की मर्दानांबरोबर अशी काही घटना घडली होती या नावाचा जप केल्याने, त्या 2 अक्षरी. म्हणून तर प्राण संगलीमध्ये खूप डिटेलमध्ये सांगितलं होतं. तिला जलसमाधी दिली, ती एका कोण्या संताने बाहेर काढली. त्याने तर ती शपथ घेतली होती की तुम्ही सांगत आहात ते आम्ही वेगळं ठेवू आणि बाकी इतर वाणी आम्ही वाचू. असंच केलं गेलं. त्या प्राणसंगलीचा अर्थ काय आहे? जी श्वासांद्वारे पूर्ण डिटेलमध्ये सांगितली होती. असं स्मरण करायचं या मंत्राचं, त्या असा जपायचा आहे. जे काही झालं ते मालिकच्या कृपेनं ठीक झालं. आता गरीबदास साहेबजींनी स्पष्ट केले त्यात. हा 2 अक्षरी मंत्र जपा श्वासाने. श्वासा पारस भेद हमारा, जो खुद सो उतरे पारा. तर हे पॉप्युलर झालं नाही. गरीबदासजींच्या याच पंथात या दासाला शरण मिळाली आणि यातूनच निघून बाहेर आलो आणि या संसारात पसरवलं त्या परमात्म्याचं तत्वज्ञान. आता मोक्ष होईल. आता काय सांगतायत की मन तू चल रे सुख के सागर, जहा शब्द सिंधू रत्नागर. आता काय सांगतायत? सुखसागर कशाला म्हणतात? जसं कधी कधी या दासाबरोबर तर खूप वेळा होतं. एकटा बसलेला असतो. आतून एक अशी हिलोर तरंग उठते. कुणी या दासाचं कितीही वाईट केलं असेल तरी त्याच्याप्रती द्वेष उत्पन्न होत नाही त्यावेळी. आणि असं वाटतं सगळे आपलेच वाटतात. कशासाठी आपण असं करतो, कशासाठी आपण असं करतो. सर्व इतके प्रिय वाटतात. टोटली प्रयत्न करून सुद्धा त्यांच्याप्रती द्वेष निर्माण होत नाही. आणि ती लहर जेव्हा ओसरते काही क्षणांनंतर, जसाच्या तसा कचरा परत भरतो. असं करेन तसं करेन, याने असं केलं त्याने तसं केलं. तर परमात्मा म्हणतात की कहाराची लाट आली परत. ती मेहरची लाट तर खूपच थोड्या वेळाची होती. की म्हणतात की शंखों लहर मेहर की उपजे और कहर नहीं जा कोई, दास गरीब अचल अविनाशी, वो सुख का सागर सोई. तो सतखंड सतलोक जिथे परमात्मा राहतो, मानव सदृश्य शरीर आहे. त्याच्या एका रोमात कोटी सूर्य कोटी चंद्र मिळून असं त्याचं रूप आहे. आणि सर्व आत्मा तिथे साकार रूपात, हंस रूपात, त्यांचं 16 सूर्यांसारखं तेजोमय शरीर, सुंदर शरीर बनतं. अशी नाडी आणि हाडे चामड्यांपासून बनलेलं शरीर नाहीये, नूर तत्वापासून बनलेलं आहे. आणि सगळ्या व्यवस्था तिथं, बाग बगीचे, सदाबहार वृक्ष, काही काम करायचं नाही, निष्कर्म तो प्राप्त होतो मोक्ष तिथे.
बिनकामाचं मिळतं तिथे. आणि काय सांगतात, मन तू चल रे सुख के सागर, मन रे तू चल रे सुख के सागर, जहां सबद सिंधू रत्नागर. शब्द अर्थ अविनाशाकडे, कारण शब्द नष्ट होत नाही. जसं शब्दस्वरूपी राम म्हणजे तो अविनाशी परमात्मा. तर तिथे मोक्ष तुझा, भंडार आहे तिथे मोक्षाचं. तिथे कधी अंत नाही. मोक्ष म्हणजे अमरत्वाचा अंत नाही. सागरासारख्या समुद्रात जिकडे पाहतो तिथे पाणीच पाणी दिसून येतं. 200 किलोमीटर पुढे गेलो जहाजात बसून तरी दुसरी वस्तू नजरेस पडत नाही. असंच त्या परमात्म्याच्या सतखंडामध्ये सुखच सुख, सुखच सुख, सुखसागर, सुखाचा समुद्र आहे. मग काय सांगतात की जर तू इथे काही शोधत आहेस सुख, इथे तर मिठाचं पोतं आहे. कोट जन्म तन भरमत हो गे कुछ ना हाथ लग्या रे, कुकर सुकर खरव्या बोरे कौआ हंस बुगारे. कोटि जन्म तू राजा की ना मिटी न मन की आशा, भिक्षक ओके दर दर घूम लिया मिला न निर्गुण रासा. इंद्र कुबेर इसकी पदवी ब्रह्मा वरुण ध्रुव राया, विष्णुनाथ के पुर को जाके तू फिर भी वापस आया. इंद्र कुबेर यांची पदवी, वावा, ब्रह्मा वरुण धर्मराया आणि विष्णुनाथांच्या पुरास जाऊन तू तरीही परत आलास. इंद्र कुबेर ह्या ब्रह्मा विष्णू महेशांची पदवी पण तू कितीतरी वेळा मिळवली. आणि परत मृत्यू अशी भटकंती तुझी परत होत आहे. तर काय सांगतायत, असंग जन्म तन मर्त्या हो गे जीवित क्यों न मरे रे, द्वादश मधुमैल मठ बोरे बहुर ना दे धरे रे. होय होय. आत्तापर्यंत सगळे 10व्या द्वाराचीच गीते गात आहेत. महर्षींपासून या राधास्वामींपर्यंत धनधन सद्गुरू जेवढे काही आजपर्यंतचे पंथ आहेत. आणि परमात्मा म्हणतात की 12व्या द्वारी मी तुला प्राप्त होईन. त्या 12व्या द्वाराला पार करून आणि एखादा कबीरपंथी कबीर साहेबजींच्या वाणीमध्ये 11वं द्वार वाचतो आणि त्याचं गीत गात म्हणतो, माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही या पृथ्वीवर. ती 11वी खिडकी मिळाली त्याला. आणि या 11व्या आणि 12व्या खिडकीच्या नावानेच सर्वश्रेष्ठ झालं ज्ञान. ज्ञानासाठी तर खूप विस्तारपूर्वक माहिती घेतली पाहिजे की संताला कोणतं ज्ञान असायला हवं. मूळ ह्या सगळ्या ज्ञानाला देऊन हे समजवायचं आहे आणि ह्या जीवांना ह्या नामावर विश्वास द्यायचा आहे की ह्या मंत्राने मोक्ष होईल. बाकी सत्संग तर असा समजा जसं शेताला नांगरावं लागतं, त्याला पेरणीसाठी योग्य बनवायला लागतं. आणि शेत नांगरलं, सत्संग चांगला ऐकवला आणि बी पेरायचं होतं गव्हाचं, तिथं पेरली भांग. तर व्हॉट इज द यूज? काय फायदा झाला त्या सत्संगाचा आणि शेत नांगरण्याचा? आता सतनाम आणि सारनाम याने मोक्ष होईल आणि दिला कुठचा निरुपयोगी मंत्र, तर इथे फेल होऊन जाईल तो नकली संत. आता हे मूळ आहे. ह्या मंत्रनामाशिवाय मोक्ष असूच शकत नाही. बाकी कितीही बाता सांगा आणि अधिकाऱ्याकडून मिळवा, अनाधिकाऱ्याकडून नको. एक छोटंसं ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं असतं, चालक परवाना. जर ते नकली असेल तर त्याची माती होईल, चालणारच नाही पुढे ते. आणि यांना जायचंय सचखंडाला. ये द्वादश मध्य महल मठ बोरे. कबीर सागरात लिहिलंय की 12वं द्वार पार करून मी परमात्मा या इथं बसलोय. आणि हे 10व्यावरच स्थिर झालेत. एका नकलीनं 11वं पार केलं तर ढोल पिटू लागला, म्हणू लागला माझ्यासारखा ज्ञानी कुठे नाही. आता पत्ता लागेल कोणाचं ज्ञान कसं आहे. हे सारे म्हणतात, और ज्ञान सब ज्ञानड़ी, कबीर ज्ञान सब ज्ञाने, जैसे गोला तोब का अब करता चले मैदाने. परमात्मा म्हणतात, तारा मंडल बैठ कर ये चांद बढ़ाई खावे, उदय हुआ जब सूरज का ये स्यों तारों छप जावे. ह्या परमात्म्याच्या ज्ञानाच्या समोर हे सारे अन्य ज्ञान आणि भगवान असे लपून जातील जसे सूर्योदयानंतर चंद्र आणि तारे लपून जातात, त्यांची किंमत राहत नाही. कोट जन्म तन भरमत हो गे जीवित क्यों न मरे रे, द्वादश मध्य 12वें द्वार के मध्य महल मठ बोरे. तो सतलोक महाल आहे, मठ आहे, स्थान आहे, जिथे गेल्यावर परतून कोणी येत नाही. बहुर ना दे धरे रे. आता जिवंत मरण कशाला म्हणतात? जिवंत मरण एक तर असं आहे की भाई विकारांचा त्याग करावा लागेल. मनाचा तर भरवसा नाही, काय काय बकवास करेल. यांना काढून टाकावं लागेल, ह्या इच्छांचं दमन करावं लागेल ह्या ज्ञानाआधारे.
आपलं काम चालवण्यापुरतं तो परमात्मा अवश्य देईल हे सत्य माना. आपल्याला जी वस्तू हवी आहे तो अवश्य देईल, न मागता देईल, पण देईल तेच जे आपल्यासाठी हानिकारक नसेल. मग काय सांगितलं? दुसरं मरण हे आहे की जशी एक व्यक्ती रात्री कामावर जात होती आणि सकाळी परत यायचं होतं, खूप महत्त्वाचं काम होतं, आणि दुर्घटना झाली, तिथंच मेला. आता तो रात्रीसुद्धा झोपला नाही, एवढं जरुरी काम होतं त्याचं. ते काम पण गेलं आणि स्वतःही गेला. तर जेव्हा तुम्ही सत्संगाला याल तर हा विचार करा की समजा की आज माझा मृत्यू होईल, कारण की मनाचं तर माहिती नाही किती अडथळा आणेल, हे बिघडून जाईल, ते बिघडेल. बिघडलं तर बिघडू दे ना, तो मालक परत ठीक करेल थोडंसं बिघडलं असेल तर. तसं तर परमात्म्याकडे जो चाललाय ना हृदयाने, त्याची कामं बिघडणार नाहीत, उलट यशस्वी होतील, हे सत्य जाणा. आता समजा असा विचार करा की मृत्यू झाला, जोपर्यंत ही मरणाची आठवण राहणार नाही ना, तुम्ही भगवानाच्या प्रवासावर जाणार नाही याची आठवण ठेवा. तर असं समजा सत्संगाला जायचंय, त्याशिवाय कोणतंच काम चालत नाही, आणि तुम्ही असा विचार केला की मृत्यू झाला तर परमनंट तिकीट कापलं गेलं, तर मग ते काम पण तसंच राहून जाईल आणि गुंता तसाच राहील. आता असं समजून चला की 3 दिवस, 4 दिवस, 2 दिवस, जशी तुमची इच्छा असेल. समजा की तुम्ही मेला आहात, संपले आहात, मग चला सत्संगाला. आणि मग 2 दिवसांनी समजा की तुम्ही जर जास्तच मानलत एखाद्या सांसारिक विचाराने, काही छोटं मोठं नुकसान झालं असेल तर ते भरून काढूया. इथं तर परमनंट तिकीट कापलं गेलं, मग काय कराल? मग भगवान पण गेला आणि तो राम पण, काम पण गेलं. म्हणतात की राम नाम कड़वा लगे ये मीठे लगे दामे, दुविधा में दोनों गए भाई माया मिली ना राम. एका व्यक्तीला पंजाबमध्ये दासांच्या गुरुदेवांचे आश्रम आहेत तलवंडी भाई येथे. तर गुरुदेवांच्या सतलोकी गमनानंतर दास तिथे सत्संग करायला जात असे रविवारी, दुसऱ्या रविवारी, द्वितीय रविवारी. तर तिथे कोणी गुरुदेवांच्या शिष्याचा कोणी नातेवाईक आला होता, कोणी म्हातारी मेली होती, शोक व्यक्त करायला. शुक्रवारी आला होता, शनिवारी जाणार होता. त्यांना सांगितलं तुम्ही आज राहा, सत्संग ऐका, आणि उद्या सत्संग ऐकून 8 ते 10 सत्संग असेल, 9 ते 10, 10 ते 11, मग तुम्ही जा. तो म्हणू लागला मला खूप महत्त्वाचं काम आहे, उद्या रविवार आहे, माझा एका पार्टीबरोबर मोठा करार व्हायचा आहे, ज्यात मला 5 लाखांचा फायदा होईल त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये. त्यांनी खूप समजावलं की ठीक आहे, उद्या येऊया, उद्या 2 वाजता येऊया, 2 वाजता फोन करूया हळूहळू, आणि जा. मग 11 वाजता सत्संग संपतो, 3 तासांचा रस्ता आहे. तो म्हणाला तुम्हाला काय माहीत, माझी खूप हानी होईल. त्याने ऐकलं नाही. 4 वाजताच शनिवारी निघाला. अंबालाजवळ आल्यावर GT रोडवर एक ट्रक उभा होता भरलेला. सळ्यांनी त्याची चाकं काढून ठेवली होती, मागची चाकं, आणि जॅक लावलेला होता. त्याला तर 5 लाख दिसत होते. गाडी पुढे पुढे मारत होता. असं करेन, व्यवस्था करेन त्या पार्टीची. जाऊन सरळ ठोकलं त्या ट्रकला. 4 सदस्य होते घरातले, 4ही गाडीमध्ये, आणि ट्रकचा त्या धक्क्याने तो जॅक निघाला, आणि त्या मोठ्या धक्क्यामुळे तो सगळा ट्रक त्या गाडीवरती पडला. 4घेही मेले. आता काय चाटणार त्या 5 लाखाच्या कराराला? परमात्मा म्हणतात राम नाम कड़वा लागे मीठे लागे दाम, और दुविधा में दोनों गए माया मिली ने राम. तर इथे परमात्मा म्हणतायत असंख्य जन्म तुझे मरते होवे, जीवित क्यों ना मरे रे, ये 12 मध्य महल मठ बोरे, बहोर ना देह धरे रे. 2 जख बिस्त सभी तह देखे राजपाठ के रसिया, और 3 लोक से तडपत नाही वो मन बोगी खसिया. ही मनाची किती वाईट सवय आहे. जर कोणी एखादा सरपंच बनला तर विचार करतो की मी चेअरमन बनतो. चेअरमन बनला तर विचार करतो MLA कधी बनतो. MLA बनल्यानंतर तो आता विचार करतो की जर मी मंत्री बनलो नाही तर मग काय फायदा. मंत्री बनल्यावर म्हणतो की आता मला मुख्यमंत्री बनलं पाहिजे चौधरींसारखं. आणि मुख्यमंत्री झाल्यावर त्याला वाटतं की पंतप्रधान झाल्याशिवाय माझा जय जयकार होणार नाही, आणि तेवढ्यात तिकीट कापलं गेलं तर गधामंत्री बनेल तो.
किंवा कुत्रा मंत्री बनेल आणि फेरफटका मारेल. आता परमात्म्याने सांगितले की जे काम करायचं आहे त्याच्या आसपास पण कोणी नाही. म्हणतात, दो जख भिस्त सभी ते देखे राजपाठ के रसिया और 3 लोग से तरपत नाही ये मन बोगी खसिया. मग इथे निष्कर्ष देतात शेवटच्या 4 ओळींमध्ये की सद्गुरू मिले तो इच्छा मिटे. म्हणजे कोणी परमसंत मिळाला तर हा काळाच्या पंखांना छाटून टाकेल हा बकवास करतोय. सद्गुरु मिले तो इच्छा मिटे पद्मल पदे समाना और चल हंसा उस लोक पठाऊं जो आदि अमर अस्थाना. वा वा. म्हणतात सद्गुरू मिले तो इच्छा मेटे पद्मल पदे समाना. गीतेच्या अध्याय 15च्या श्लोक 4 मध्ये म्हटले की तत्वदर्शी संतांच्या प्राप्तीच्या नंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे जिथे गेल्यावर साधक परत फिरून संसारात कधीच येत नाही. तर ही जी संतांची अमरवाणी आहे हा सूक्ष्मवेद आहे आणि याला समजणं हे लहान मुलांचं काम नव्हतं. ह्या दासावर कृपा केली परमपिता परमेश्वर कबीरदास साहेबजींनी. तेव्हा त्या गूढ रहस्यांचं ज्ञान ह्या दासाच्या हृदयात भरलं. इथे पद मेल पदे समाना 2 पदं आहेत. ह्या दोन्हींचे इथे अर्थ कसे आहेत? पदचा अर्थ आहे पद्धती, वे ऑफ वर्शिप, पूजेची पद्धती बरोबर मिळाली. आणि मग ते पद समाना आणि मग ते पद मिळो अमरपद जिथे गेल्यावर परत फिरून येत नाही. म्हणजे योग्य पद्धती मिळावी, भक्तीची विधी आणि मग ते परमपद प्राप्त व्हावं. म्हणतात सतगुरु मिले तो इच्छा मिटे पद मिल पदे समाना और चल हंसा उस लोक पठाऊं जो आद्य अमर अस्थाना. आता तिथे काय सुख आहे? 4 मुक्ती जा चंपी करती माया होरी दासी. दास गरीब अभय पद पर से वो मिले राम अविनाशी. 4 मुक्ती, नकली सुखांपासून तुम्हाला मुक्ती मिळते स्वर्गात जाऊन, ती संपते. ते सुख सतलोकामध्ये तुमच्या चरणाशी सदैव पडून राहील आणि ते परम अक्षर ब्रह्म मिळेल ज्याची आम्ही साधना सांगू. बोलो सतगुरुदेव की. त्या साखरेचं पोतं मिळेल तुम्हाला तिथे त्या सतलोकामध्ये. बोलो सतगुरुदेव. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्व सृष्टी रचनाहार कबीर देवजी कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेने तुम्हा पुण्यात्म्यांना हा सत्संग ऐकण्याची सुसंधी प्राप्त झाली. सत्संगमध्ये आल्याने प्राण्याला ज्ञान मिळतं. मी कोण आहे, माझ्या जीवनाचा काय उद्देश आहे. सत्संगामध्ये येऊन ज्ञान मिळतं. मानुष जन्म पाय कर नहीं रटे हरि नाम जैसे कुआ जल बिना बनवाया क्या काम. राम नाम रटते रहो, राम नाम रटते रहो जब तक घट में प्राण. कब हो तो दीन दयाल के है भनक पड़ेगी कान. राम रटत कोड़ी भलो चू चू पड़े जो चाम. ये सुंदर दे किस काम की जा मुख नाही नाम. राम रटत दारिद्र भलो टूटी घर की छान. वो कंचन महल किस काम के जा भक्ति नहीं भगवान. राम रटत कन्या बलि साकिट बलो न पूत. छेरी के गल में गलथना जिसमें दूध न मूत. राम रटत दारिद्र भलो
टूटी घर की छान, वो सुंदर महल किस काम के, जहाँ भक्ति नहीं भगवान। सत्संगाला येण्याने समजतं की जर या मनुष्य जीवनाचा काही उद्देश असेल, मूळ, तर परमात्म्याची प्राप्ती, परमात्म्याची भक्ती करणे। आणि ज्या दुःखांना आपण रोज बघतो पशुपक्ष्यांच्या बरोबर, कशी त्यांची हालत आहे, आणि मग मनुष्य जीवनात आपण किती सुखी आहोत। आपण सुखी नाही आहोत, पण परमात्मा म्हणतात, झूठे सुख को सुख कहे ये मान रहा मनमोद, ये सकल चबींना काल का, कुछ मुख में कुछ गोद। पुण्यात्म्यांनो, आजचा हा जो सत्संग समारंभ चालू आहे, हा त्या शुभ दिवसाच्या निमित्तानं चालू आहे, ज्या दिवशी परमात्मा सतलोकातून चालत इथे काळाच्या लोकात आले होते। आणि काशीमध्ये, बनारसमध्ये एका लहरतारा नावाच्या तलावामध्ये कमळाच्या फुलात ते परमात्मा शिशुरूप धारण करून विराजमान झाले होते। पुण्यात्म्यांनो, सगळ्यात मोठी चुकीची समजूत जी आपल्यामध्ये पसरवली गेली होती की कबीर साहेब, कोणी म्हणत होते असे उत्पन्न झाले, कोणी काय काय सांगायचं, सच्चाईपासून दूर लोकवेदांच्या आधारे परमात्म्याच्या प्रकट होण्याच्या विषयी दंतकथा ऐकवत असत। वास्तविकता तुमच्या समक्ष ह्या दासाने जी सांगितली ती सत्य आहे, आणि हे पूर्ण परमात्मा आहेत, सर्व सृष्टी रचनाहार आहेत, अनंत कोटी ब्रह्मांडांचे हे कुलस्वामी आहेत। पुण्यात्म्यांनो, आपण ह्या तत्वज्ञानाची नजरेने, डोळ्यांनी ज्यामध्ये ह्या काळाच्या लोकांना पाहाल, इथे एक दिवससुद्धा राहणं खूप दुःखमय आहे, कष्टमय आहे, आणि आपण असंख्य भोग भोगले तिथे ह्या काळाच्या लोकात कष्ट करताना। आत्तापर्यंत आपल्याला त्या विकल्पाची माहिती नव्हती की याचा काही विकल्पही आहे, या जन्म आणि मृत्यूचे कष्टसुद्धा दूर होऊ शकतात। पुण्यात्म्यांनो, आपल्या सद्ग्रंथांमध्ये प्रमाण एक अशी भक्ती आहे की ती जन्म आणि मृत्यूच्या रोगाचा नाश करू शकते, परंतु त्याचं ज्ञान आपल्याला नव्हतं। ते ज्ञान देण्यासाठी परमेश्वर स्वतः येतात। पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या विधानात लिहिलंय की तो परमेश्वर सतलोकामध्ये राहतो, सचखंडात, त्या शाश्वत स्थानी राहतो, तिथून गती करून इथे येतात, आपल्या चांगल्या आत्म्यांना भेटतात, त्यांना उपदेश देतात, ज्ञान देतात। आणि मग त्यांचे प्रिय आत्मे, चांगले आत्मे ज्यांना येऊन परमात्मा सरळ भेटतात, ते मग परमात्म्याच्या महिम्याला डोळ्यांनी पाहिलेलं वर्णन करतात। पुण्यात्म्यांनो, ज्यावेळी परमात्मा सतयुग, त्रेता आणि द्वापार युगात आले, तो इतिहास नष्ट करण्यात आला। आता परमात्मा कलियुगात आले, आता परमात्म्याच्या कृपेने त्यांच्या काही लीला आपल्याजवळ उपलब्ध आहेत। त्या परमेश्वराने काय काय लीला केल्या, आणि मग आपण त्या सद्ग्रंथांमध्ये पाहिलं, ज्यांना आपण प्रमाण मानतो,
पवित्र चारही वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र पुराण, त्यांनीही समर्थन दिलं की कबीर परमात्मा आहेत. ते अशा अशा लीला करतात. ते कुठे राहतात, ते कसे आहेत. पुण्यात्म्यांनो, आत्तापर्यंत जितकेही संत आणि पंथ, मंडलेश्वर आचार्य, शंकराचार्य, हे सगळे, मग ते हिंदू धर्माचे असोत किंवा मुसलमान धर्माचे असोत किंवा ईसाई धर्माचे असोत किंवा शीख धर्माचे असोत, सगळ्यांनीच परमात्म्याला निराकार ठरवलं आहे. जेव्हा की आपल्या सर्व सद्ग्रंथांमध्ये परमात्मा साकार आहे, मानव सदृश्य आहे. आता पुण्यात्म्यांनो, ज्या महापुरुषांना हेच ज्ञान नव्हतं की परमात्मा कसा आहे, तर काय त्यांना त्याची प्राप्ती झाली असेल? नेव्हर, कधीच नाही. आता तुमच्याशी चर्चेत सद्ग्रंथांमधून प्रमाणित करतो. कोण आहे परमात्मा? कसा आहे तो प्रभू? तो साकार आहे की निराकार? सगळ्यात प्रथम तुमच्या समोर आणतो पवित्र बायबलला. ईसाई धर्मावर श्रद्धा ठेवणारे म्हणतात की गॉड इज फॉर्मलेस. परमात्मा निराकार आहेत. मुसलमान ह्या धर्माचे श्रद्धाळू म्हणतात परमात्मा बेचून आहे. बेचून म्हणजे निराकार. आणि कबीर साहेब म्हणतात, खोजत खोजत थाकिया आर कहा बेचून. शोधता शोधता परमात्म्याला थकून गेले, हरून गेले, म्हणाले तो परमात्मा निराकार आहे, दिसत नाही. याच प्रकारे ह्या वेदांचे जाणकार म्हणून ओळखले जाणारे विद्वान, मानले जाणारे हिंदू धर्माचे हे आचार्य शंकराचार्य, मंडलेश्वर गुरु संत महंत, हेही सांगतात की परमात्मा निराकार आहे. आता पुण्यात्म्यांनो, हे आपले हिंदू धर्माचे जे आचार्य आहेत ते काय म्हणतायत की परमात्मा मूलभूत रूपात तर निराकार आहे, आणि जेव्हा ते पृथ्वीवर येतात सशरीर साकार होतात, जसे परमात्मा श्रीकृष्ण श्रीराम, पण तसे मूलभूत ते निराकार आहेत. तर याला म्हणतात अज्ञान. लोकवेद, दंतकथा या धर्मगुरूंना विचारलं जाई की ब्रह्मा विष्णू महेश यांचेही जन्ममृत्यू होतात, तर हे म्हणायचे नाही. भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांचा मृत्यू होत नाही. अजन्मा आहेत, सर्वेश्वर आहेत, महेश्वर आहेत, सर्व शक्तिमान आहेत, आणि चारही वेद भगवान विष्णूचाच महिमा गातात. हा समागम चालू आहे की परमात्मा सतलोकातून चालत येतात. तर दास या सत्संगाच्या माध्यमातून हे दृढ करू इच्छितो की परमात्म्याचं पृथ्वीवर आगमन कसं झालं कलियुगात. जोपर्यंत आपण भगवंताला ओळखणार नाही पुण्यात्म्यांनो, आपण भक्ती करू शकत नाही, कुणी कितीही सांगो. आणि जेव्हा आपल्या हृदयात दृढ होतं की हा आहे भगवान, आणि मग दास तो उपाय सांगेल की ज्याने त्या महापुरुषांना मोक्ष मिळाला, आणि ज्यांना तुम्ही मानता की हे महात्मा, हे महान आत्मा मुक्त झाले, त्यांनी कोणती साधना केली होती, कोणते मंत्रजाप केले होते, तर मग गोष्ट संपली. आणि तेच आपले सद्ग्रंथ सांगत आहेत की या मंत्राचा जप केला पाहिजे, नथिंग एल्स. आणि ज्या महापुरुषांनी परमात्मा मिळवला त्यांनी त्याच नामाचा जप केला. आणि कोण आहे परमात्मा? कुठे प्रमाण आहे त्याचं? कसा आहे तो भगवान? बस मग तर सगळ्या शंका दूर होतील.
केवळ फक्त परमात्म्याची भक्तीच बाकी उरेल. मग तर उठता बसता चालता फिरता जसे बसमधून जाताना 2-3 तासांचा प्रवास आहे, ट्रेनमधून जातायत. 24-24 तास 48-48 तास प्रवास करतात भक्त, येतात जातात. ह्या नामाचा जप चालता फिरता, बसमध्ये, ट्रेनमध्ये, गाडीमध्ये, शेतात मजुरी काम करताना, येता जाता. जेवढाही वेळ मिळेल मालिकचं स्मरण करा, आपलं कामही करा, राम पण भजा. 1 पंथ 2 कामं. जसं या दासाला जेव्हा हे ज्ञान झालं आणि हा मंत्र मिळाला, जसं कधी बसमधून जायचं असेल चंदीगड साईडला, रोहतकपासून चंदीगडपर्यंत 4 तास लागतात कमीत कमी. बसले बसच्या सीटवर, आपलं माथा डोकं पुढील दांड्यावर टेकवून, समोरच्या दांड्यावर आपलं डोकं, मंत्र म्हणत जातात, दुसऱ्याशी गप्पा नाहीत. आधी जेव्हा नाम घेतलं नव्हतं तेव्हा त्यांना गप्पा मारायची इच्छा होई. शेजाऱ्याला विचारायचे, कुठून आलास, कुठे चाललास, काय करतोस. हे सारं बंद झालं का उगीच वेळ वाया घालवायचा. आणि तिथपर्यंत स्मरण करत जात. आणि ना त्यात तर काही कामही करू शकत नाही, ना कोणतीही बाधा येऊ शकत होती, तर प्रवासही चांगला होई. परमात्मा रक्षण करी, आपलं पण रक्षण करी आणि बाकी सहयात्रींचंही रक्षण करी. त्या पुण्यात्म्याच्या कारणाने खूपशा दुर्घटनांमधून बचाव होईल. तर भगवानाची भक्ती अशी करायची आहे. हा हठयोग करणं हे कोणत्याच सद्ग्रंथांमध्ये प्रमाणित नाहीये आणि ना कोणत्याही महापुरुषाच्या चरित्रात हे कान बंद करून हट करून करायचंय हे कुठेच नाहीये. हे तर मनमानी आचरण आहे. आता परत तुम्हाला थोडी आठवण करून देतो, कारण पुण्यात्म्यांनो, हा सत्संग जो आहे हे एक सामूहिक शिक्षण केंद्र समजा, सामूहिक शिक्षण केंद्र. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याची माहिती तुम्हाला जेव्हा पूर्ण रूपाने होईल तेव्हा तुम्ही चालता फिरता उठता बसता परमात्म्याची भक्ती कराल. पुण्यात्म्यांनो, परमेश्वराने येऊन आपल्याला हे ज्ञान दिलं, अद्भुत ज्ञान दिलं. आणि काय सांगितलं की आपण मनुष्य जीवन मिळवूनही परमेश्वराची भक्ती करत नसाल तर आपलं जीवन असं आहे जसं मनुष्य जीवन पाके जो नहीं रटे हरि नाम, और जैसे कुआ जल बिना फिर बनवा या क्या काम. त्यासाठी काय सांगतायत परमात्मा? भाई और बात तेरे काम न आवे, संतों शरण लाग रे. के सोवे गफलत में बंदे, जाग जाग नर जाग रे, जाग जाग नर जाग रे. और बात तेरे काम न आवे, संतों शरण लाग रे. के सोवे गफलत में बंदे, जाग नर जाग रे, जाग जाग नर जाग रे. उठ सवेरे उकावर लिया, के जाग्या नर भाग रे. उठ सवेरे हुक्का भर लिया, के जाग्या नर भाग रे. शुक्रम करा ना करी रे बंदगी, फूटे तेरे बाग रे, फूटे तेरे बाग रे. और बात तेरे काम न आवे, संतों शरण लाग रे.
के सोवे गफलत में बंदे, जाग जाग नर जाग रे, जाग जाग नर जाग रे। इस तन सराय में जीव मुसाफिर, यो करता रहे दिमाग रे। इस तन सराय में जीव मुसाफिर, करता रहे दिमाग रे। रात बसेरा कर ले डेरा, चले सवेरा त्याग रे, चले सवेरा त्याग रे। और बात तेरे काम न आवे, संतों शरण लाग रे। के सोवे गफलत में बंदे, जाग जाग नर जाग रे, जाग जाग नर जाग रे। उमदा चोला बण्या अनमोला, ये लगे दाग पे दाग रे। उमदा चोला बण्या अनमोला, लगे दाग पे दाग रे। 2 दिन की गुजरान जगत में, क्यों जले बिरानी आग रे, क्यों जले बिरानी आग रे। और बात तेरे काम न आवे, संतों शरण लाग रे। के सोवे गफलत में बंदे, जाग जाग नर जाग रे, जाग जाग नर जाग रे। चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? नंदा संसारे। आपण कुठून आलात? बदलापूर, ठाणे जिल्हा, महाराष्ट्रामधून आले मी। आपला व्यवसाय काय आहे? मी सध्या गृहिणीच आहे। पूर्वी पार्लरचं काम करायची आणि योग शिक्षक होती। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 12 डिसेंबर 2021 साली घेतली। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याच्या आधी मी गणपती, अनिरुद्ध बापू यांची भक्ती करायची आणि दत्तगुरूंची भक्ती करायची। म्हणजे मी बौद्ध असल्यामुळे आमच्या समाजात ते मानत नाहीत, पण माझी अशी परिस्थिती जराशी थोडीशी खालाकीची असल्यामुळे मी परमात्म्याच्या शोधात होती। इतर भक्ती मला आवडायची, म्हणजे करायला असं वाटायचं की कुठून तरी काहीतरी मिळेल की आपण नाही का या दुःखातून बाहेर पडू, असं मला वाटायचं। म्हणून मी जे सांगतील लोक त्याची भक्ती करायची, नामजाप करायची। ते जसं तुम्ही सांगितलं की आपण बौद्ध समाजातून आला आहात आणि तरीसुद्धा आपण हिंदू देवांची, देवी देवतांची भक्ती साधना, उपास, व्रतवैकल्य आपण करत होतात। तर मला हे विचारायचं आहे की भगवान गौतम बुद्ध यांनी जे ज्ञान दिलं, त्यांनी जी काही भक्ती साधना सांगितली आणि हिंदू धर्मामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे त्यामध्ये काय साम्यता किंवा काही फरक आहे का त्याच्यामध्ये? हो आहे ना। म्हणजे बुद्धाने सांगितलं की कर्मानुसार फळ मिळतात। मग मला वाटायचं की कर्मानुसार जर फळ आहे आणि जर इतर देवी देवता आपल्याला काहीच म्हणजे कर्म आपले जे आहेत प्रारब्ध आहेत ते दूर करू शकत नाही, तर मग भक्ती करायची कशाला? म्हणून मी परत मग विहारात जायला लागली। तिथल्या मग 22 प्रतिज्ञा, पंचशील पाळणे, मग मी थोडी नास्तिकतेकडे वळाली, नास्तिक झाली आणि ती भक्ती पहिली होती ती लाभ न झाल्यामुळे सोडून दिली आणि मग बुद्धांचंच फक्त आचरण करायला लागली। जसं तुम्ही सांगत आहात की हिंदू धर्मामध्ये जी काही प्रचलित भक्ती साधना आहे, जसं देवी देवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे, या साधना करत होतात, परंतु त्यातून आपल्याला काही लाभ प्राप्त झाला नाही, म्हणून आपण गौतम बुद्धांच्या मार्गात आपण लागलात। त्यानुसार आपण विहारात जात होतात, त्यानुसार वंदना करत होतात आणि जो अष्टांग मार्ग सांगितलेला आहे त्याचंसुद्धा आपण पालन करत होतात। तर मग संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्याकडनं भक्तिविधी का घेतली? माझे मिस्टर आहेत,
त्यांनी प्रथम ज्ञानगंगा पुस्तक त्यांना मिळालं, त्यांनी ते वाचलेलं. त्यांना हळूहळू भक्ती कळत गेली. यात मर्यादा असल्यामुळे ते नाम घेत नव्हते, पण त्यांना बीपीचा वगैरे असा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांनी कोरोनामध्ये ऑनलाईन दीक्षा घेतली. काही कारणास्तव ते नाशिकला असतात आणि आम्ही बदलापूरला आईकडे असतो. तर त्यांनी मग हळूहळू माझ्या मुलाला ती भक्ती सांगितली. पण जेव्हा मुलांनी मला सांगितलं की असं असं आहे, काल ब्रह्म विष्णू महेश्वरचे मातापिता आहेत, दुर्गेचा पती आहे वगैरे, तर तेव्हा मला वाटायला लागलं की मुलगा वेडा झाला का काय. म्हणजे असं कधी ऐकलं नव्हतं ना ही भक्ती. आणि काल ब्रह्म वगैरे असं ऐकल्यावर मला भीती वाटायला लागली की म्हणजे मुलगा हातातून गेला असं वाटायला लागलं. आणि भीती वाटायला लागली की आता काय होणार. तो रडून रडून सांगायचा की मम्मी हे खरं आहे, हीच भक्ती खरी. तेव्हा मी ठरवलं की या भक्तीचा आपणच अभ्यास करायचा आणि समजून घ्यायचं. आणि मी त्याप्रमाणे मग ज्ञानगंगा मागवली, ती वाचली, सत्संग बघायला लागली. आणि त्यातून मला समजलं, जे नियम होते तेच एवढं आकर्षित करून गेले मला की ही भक्ती खरी हे मला समजलं. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा हे पुस्तक आपण अध्ययन केलं आणि संत रामपालजी महाराजांच्या सत्संगात सुद्धा गेलेत आणि आता आपण नियमांचा उल्लेख केलात. तर असं काय संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आहे की जे ज्ञान तुम्हाला इतकं आवडलं की तुम्ही जे पारंपरिक जी भक्तिविधी करत होतात त्याचप्रमाणे तुम्ही बुद्धांनासुद्धा आचरण करत होतात, तर ह्या सगळ्या पलीकडे जाऊन आपण संत रामपालजी महाराजांचा मार्ग का स्वीकारला? म्हणजे लोक देवाचं उपास तपास करतात, सगळं व्रत वैकल्य करतात, पण घाणेरडं आचरण सोडत नाही. व्यभिचार करतात, खोटं बोलतात, मटण मच्छी खातात. पण हे नियम बघितल्यामुळे मला इतके आवडले की मला कळालं की ही भक्तीच खरी आहे. म्हणून मला ही भक्ती म्हणजे आवडली आणि मी त्याचा अभ्यास करत गेली. म्हणजे अशा तऱ्हेने मी नामदीक्षा घेतली. माझा मुलगा आणि मी एकाच दिवशी नामदीक्षा घेतली. मुलांनी लॉकडाऊनमध्ये 2 वर्ष खूप ज्ञान संपादन केलं, वाचन केलं. तो 8वीपासून ते ज्ञान म्हणजे वाचत होता वडिलांनी सांगितल्यामुळे. आणि तो इतका हुशार आहे, मला पटवून सांगतो, सगळं सांगतो की मग मी असं नाही, असं आहे, तसं आहे. मग मी त्याच्यावर विश्वास ठेवते आणि वाचन पण केलं तर मला पण कळालं की हे ज्ञान खरं आहे. म्हणून मी नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे तुम्हाला पटलं. त्यांनी जे काही समाजाला आज ज्ञान देत आहेत आणि त्यांचे जे काही नियम आहेत ते प्रामुख्याने समाजामध्ये जी काही वाईट प्रवृत्ती आहेत, जे काही कर्मकांड आहे त्याला आळा घालणाऱ्यासारखे असे नियम आहे आणि ते तुमच्या बुद्धीला पटले म्हणून तुम्ही त्यांच्याकडनं अनुग्रह किंवा गुरुमंत्र घेतला. तर त्यानंतर आपल्याला जे अगोदर आपण भक्तिसाधना करत होतात आणि आता जी भक्तिसाधना करत आहेत तर त्यातून तुम्हाला काही म्हणजे काही फरक वाटला का? आणि काही नवीन स्वरूपात तुम्हाला काय अनुभव काय किंवा काही फायदा झाला का? हो, फायदे तर पदोपदी होत असतात. परमेश्वराला सगळं माहिती आहे ना, त्याच्या लेकरांना काय पाहिजे ते सगळे फायदे म्हणजे होत असतात. पण मी अनिरुद्ध बापूंच्या इथे जेव्हा जायची, तिथे भक्ती बघितली तेव्हा म्हणजे आम्ही लाईनीत उभं राहायचो. माझा मुलगा लहान होता. तिथला आणि यातला फरक बघितला तर तिथे अगदी वडापाव आणि चहा पाणी घ्यायचं तरी आम्हाला कुपन काढावे लागायचे आणि ते विकत घ्यावे लागायचे. तत्वदर्शी रामपालजी महाराज गुरुजींच्या इथे आल्यावर मी जे बघितलं आहे भक्तांचं आचरण, तिथे जे सगळं म्हणजे विनामूल्य मिळतं. भक्ती पण विनामूल्य मिळते. जेवण किती दिवस राहा सत्संगामध्ये, तुम्ही समागमला गेले तर तिथे पण सगळं फुकट मिळतं. तिथे काही असं पैसे द्यावे लागत नाही किंवा पैसे मोजावे लागत नाही. हा फरक कळाला तिथे. आणि लाभ म्हटलं तर लाभ तर तिथे कधीच झाले नाही मला. इथे मला शारीरिक प्रॉब्लेम खूप होते, PCOD, पोटात दुखणे वगैरे असं, इतर हिमोग्लोबिन कमी असायचं माझं. ते लाभ आता मला होत चाललेत. म्हणजे जेव्हा जेव्हा मी मंत्रजाप करते तेव्हा तेव्हा मला ते चांगलं वाटतं. गुरुदीक्षा घेतल्या जेव्हा गुरुजींकडनं गुरुदीक्षा घेतली तेव्हा इतकं शरीर हलकं वाटलं की असं वाटलं की नाही का सगळे रोग निघून गेलेत आपले. माझा मुलगा भक्तीच जास्त करतो, त्याला ती खूप आवड आहे भक्तीची. म्हणून 10वीचा अभ्यास असा म्हणजे डायरेक्ट ऑनलाईन परीक्षा झाली त्यांची 2 वर्ष लॉकडाऊन असल्यामुळे. तर मला स्वप्न पडायचे की 66% मिळाले, त्याला 66% मिळाले. तो खूप हुशार असल्यामुळे माझी अपेक्षा जास्त होती त्याच्याकडनं. पण त्याला क्लास बीस नव्हते किंवा इतर काही नव्हतं. ऑनलाईन क्लास मला वाटलं की अभ्यास नाही होणार म्हणून मी एवढे पैसे नाही मोजले, कारण माझी परिस्थिती काही एवढी हे नाही की मी 20,000 किंवा 50,000 असेच घालू. म्हणून मी त्याला क्लास लावला होता. तर मला स्वप्न पडायचे 66% पडले. गुरुजींनी अजून 6% वाढून दिले आणि त्याला 72% पडले. हा लाभ झाला. आणि एकदा मी झोपली असताना आमच्या बाजूला गुरुजींचे फोटो आहेत.
तेव्हा आता आम्ही मटण मच्छी सोडल्यामुळे, म्हणजे इतर वेळेस पण आम्ही खात नव्हतो, पण मटण मच्छी सोडल्यामुळे मला स्वप्न पडायचे ते की मटण खाते वगैरे. तर एकदा त्या स्वप्नात मी रममान होत होती की मी मटण खाते आणि मला 3 वेळा असं मारलं, म्हणजे पाठीवर, आणि उठवलं की हे स्वप्न नाही बघायचं आहे तुला. मुलाला म्हटलं तू मारलं का, आईला म्हटलं तू मारलं का, तर आई बोलते नाही मी तर बाथरूममध्ये होती. हा मोठा लाभ झाला की म्हणजे परमेश्वर पदोपदी आपल्याबरोबर असतो. हां, एकदा मला इंटरव्ह्यूला जायचं होतं, तर मला MSCITचं सर्टिफिकेट सापडत नव्हतं. म्हणजे मी एकत्रच ठेवले सगळे सर्टिफिकेट्स, पण ते सापडत नव्हतं. मग मी खूप शोधलं, खूप पसारा झाला घरात. तर मी थकलेली होती खूप. मग गुरुजींना दंडवत घातला आणि मी म्हटलं की गुरुजी आता भेटू द्या ना. आणि मी दंडवत घालून उठले आणि कपाट उघडलं आणि नेमकी 30 पिशवी काढली आणि मला MSCITचं सर्टिफिकेट लगेच मिळालं. तो परमेश्वर म्हणजे लगेच ऐकतो. पैशाची पण काय अडचण असेल तर लगेच कुठून तरी काहीतरी बंदोबस्त होतो. म्हणजे लाभ खूप आहेत, पण हे ज्ञान मला जास्त आवडलं. लाभापेक्षा मी ज्ञानाकडे बघून इथे आले. मला मोक्ष प्राप्तीचा मार्ग मिळाला म्हणून मी इथे आले. मला नाही आवडत ह्या जगामध्ये राहायला. खूप वाईट जग आहे. जसं तुम्ही सांगत आहात की प्रामुख्याने आपल्याला संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आवडलेलं आहे आणि आपल्याला मोक्ष हवा आहे. परंतु असं पण ऐकण्यात येतं आहे की जे तथागत गौतम बुद्ध होऊन गेलेत, त्यांनी जी भक्तिविधी केली तर त्यातून त्यांना मोक्ष मिळाला, असं त्यांचे जे अनुयायी आहेत हे वारंवार सांगत असतात की गौतम बुद्धांनी जो मार्ग सांगितलेला आहे, जो अष्टांग मार्ग सांगितले, जे पंचशील सांगितलेलं आहेत आणि जी भक्तिविधी ते आज जे मेडिटेशनच्या माध्यमातून करतात, तर त्यातून जो साधकाला बऱ्या प्रमाणात लाभ होतो. तर याबद्दल आपण काय सांगाल? ते लाभ तात्पुरते असतात. जोपर्यंत तुम्ही मेडिटेशन कराल किंवा योगा कराल, म्हणजे बुद्धांनी सांगितलेला मार्ग बरोबर आहे, पण तो 21 ब्रह्मांडापुरता आहे की कर्माचं फळ इथे मिळतं. त्यांनी बरोबर सांगितलं कर्माचं फळच इथे मिळतं. पण खरी जेव्हा परमेश्वर प्राप्ती होते तेव्हाच तो लाभ मिळतो. आणि भगवान बुद्धांनी तटस्थ भूमिका म्हणजे राहिल्या सांगितलं की दुःख पण मानू नका, सुख पण मानू नका, कर्म करत राहा चांगले, तुम्हाला फळ प्राप्ती होईल असं त्यांनी सांगितलंय. पण ह्या कबीर परमेश्वरांच्या भक्तीमध्ये असं सांगितलं आहे की तुमचे भोग हे खरा परमेश्वर कमी करतो. आणि ह्या भक्तीत असं सांगितलं की भोग हे भोगावेच लागतात, कर्मानुसार आपल्याला भोग हे भोगावेच लागतात. तर जर खरा परमेश्वर आपले भोग जर कमी करत असेल तर ही भक्तीच योग्य आहे असं मला वाटतं आणि म्हणून ती मी घेतली आणि म्हणून ती मी करते. ताई, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज शास्त्रोक्त भक्ती सांगतात. साधकाचे कर्म काटण्यासाठी जी काही साधनं आहेत ती आज समाजाला देत आहेत आणि खऱ्या अर्थाने जो वंचित समाज आहे, जो त्रस्त समाज आहे, जो दुःखी समाज आहे, त्याला त्याच्या दुःखातनं जर मुक्त व्हायचं असेल तर ही भक्ती साधना घेतल्याशिवाय त्याला पर्याय नाही, असं ते छाती ठोकपणे समाजाला आज सांगत आहेत. आणि आपल्यासुद्धा अनुभवातून आपण तेच प्रतीत करत आहात. तर अशा या अनुभवातून आपल्या जर एखाद्या साधकाला संत रामपालजी महाराजांशी जुडायचं असेल किंवा जे आज समाज जो भक्तिमार्गापासून वंचित आहेत त्याला खरा भक्तिमार्ग काय आहे तो कळत नाही, त्याचप्रमाणे दुःखी आहे, पीडित आहेत, आपल्या संकटांपासून तो व्यथित आहेत, तर अशा सर्व समाजाला, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? मला खूप प्रश्न पडायचे, जाती का आहेत, सगळ्यांचं म्हणजे आपण सेमच आहोत सगळे, रक्त सेम आहे, हाड मासानी माणूस बनले, मग हे जातीपाती काय आहेत. लहानपणापासून असं बौद्ध लोकांना म्हणजे हरिजन म्हणून हिणवले जायचं. आता पण अशी परिस्थिती आहे गावात की त्यांना बाजूला ठेवलं जातं. ते मला नाही आवडत. मला रामपालजी महाराजांची भक्ती खूप आवडते की त्यातून जातीपाती खूप दूर होतील. तर सगळ्यांनी ही भक्ती घ्यावी आणि ही जातीपाती सगळ्या दूर व्हाव्या असंच मला वाटतं. ताई, जसं तुम्ही आता मगाशी सांगितलं की आज समाजामध्ये वर्णभेद हा खूप मोठ्या प्रमाणात बघावयास मिळतो. जरी आंबेडकरांनी यासाठी कायदा केला परंतु तरीसुद्धा समाजामध्ये अशी एक मानसिकता आहे की वर्णभेद हा पाळलाच जातो. बऱ्याच राज्यामध्ये आज जे काही वंचित समाज आहे, जे काही हरिजन म्हणून त्यांना संबोधलं जातं, त्यांच्याकडे एक समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे आणि तेथे काही ना काही प्रमाणात तरी आजसुद्धा वर्णभेद पाळला जातो आणि त्यांना एक वेगळी वागणूक आज समाजामध्ये बघाव्यास मिळते. तर या वागणुकीपलीकडे मला एक विचारायचं की संत रामपालजी महाराजांचे जे शिष्य आहेत किंवा त्यांचा जो आश्रम आहे किंवा त्यांची जी सिस्टम आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे भेदभाव किंवा वर्तणूक अशी होते का? नाही, इथे श्रीमंत गरीब म्हणजे उच्च जातीचे किंवा
खालच्या जातीचे असं काहीच भेदभाव नाही. श्रीमंत असेल त्यांनी त्याच म्हणजे ओळीत जेवायला बसतात, ज्या ओळीत गरीब बसतो. उच्च जातीचे त्याच ओळीत बसतात, ज्या ओळीत खालच्या जातीचा बसतो. इथे जातपात मानत नाहीत. म्हणून ही भक्ती मला आवडली. म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनी रामपालजी महाराजांची दीक्षा घेऊन हे जातीभेद नष्ट केला पाहिजे. जातीपातींमुळे खूप जणांचे जीव जातात. आज गावातून अजूनसुद्धा मी कधी कधी क्लिप बघते तर बायकांवर बलात्कार होतात या जातीपातीच्या याच्यातून. त्यांना पाणी दिलं जात नाही, गावाच्या बाहेर ठेवलं जातं, मंदिरात जाणं वगैरे. म्हणजे बाबासाहेबांनी केलेच सगळ्यांसाठी मंदिरं खुलं, पण तरी जातीभेद आहे असं मला वाटतं. पदोपदी जाणवतं ते बऱ्याच ठिकाणी. तोंडावर म्हणजे बोलत नाहीत लोक, पण कळतं की हे मानतायत बाबा जातीपाती, नाही का असं. पण इथे जेव्हा मी येते सत्संगामध्ये समागममध्ये जाते तेव्हा सगळे गुण्यागोविंदांनी नांदतात. असं नाही बोलत की तू ह्या जातीचा किंवा मी ह्या जातीची, असं. म्हणजे मानव धर्मच इथे मानला जातो. म्हणून मी सगळ्यांना आवाहन करते की ह्या भक्तीचा तुम्ही अभ्यास करा, तुम्ही ज्ञानगंगा वाचा, हे ज्ञान समजून घ्या. म्हणजे जातीपाती दूर होतील. सरकार जे करू शकलं नाही ते रामपालजी महाराजांनी हाती घेतलं. हे जातीपाती दूर झालं पाहिजेत. परत व्यसनमुक्तीसाठी हुंडाबळी, आजकाल हुंडाबळी म्हणजे मुलींचे एवढे हुंड्यासाठी बळी घेतले जातात, ते दूर केले गुरुजींनी. इथे 17 मिनिटात रमैनी होते. म्हणजे तिथे काहीच हुंडा द्यावा लागत नाही, घ्यावा लागत नाही, द्यावा लागत नाही. म्हणजे संस्कारात अडकायचं नाही असं गुरुजी सांगतात. आणि 17 मिनिटात लग्न होतात. श्रीमंत मुली असतात त्यांचे लग्न बघून गरीब मुलींना वाटतं की आमचं पण असं लग्न व्हावं. तर असं नाही वाटलं पाहिजे. इक्वल सगळं झालं पाहिजे. असं भक्ती असो, इतर व्यवहार असो दैनंदिन, ते सेम झाले पाहिजेत. उच्च नीच हा भेदच राहिला नाही पाहिजे. इथे जाती भेदच नाही आहे. म्हणून मला भक्ती आवडते. आणि मी सगळ्यांना तेच आव्हान करते की तुम्ही पण ही भक्ती जाणून घ्या. म्हणजे मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते की ज्ञानगंगा पुस्तक एकदा तरी वाचा. ज्ञानगंगा पुस्तक वाचाल तरच वाचाल असं मला वाटतंय. ताई, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे हा मुळातच समाजामधील जी काही तिढी आहे, जो काही विषमता आहे ती मिटवण्यासाठी अतिशय उत्कृष्ट असा मार्ग आहे. आणि आजच्या घडीला संत रामपालजी महाराज समाज प्रबोधनाचं कार्यसुद्धा करत आहेत. म्हणून आपण समाजाला आवाहन करत आहात की एकदा तरी संत रामपालजी महाराजांचं पुस्तक हे त्यांनी वाचलं पाहिजे आणि त्यातले जो काही ज्ञान आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या जीवनाचं कल्याण करायला पाहिजे. तर ह्या भावनेतनं जर आज समाजाला वाटत असेल की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला काही हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? बऱ्याच चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग असतात, तेव्हा खाली पट्टी चालू असते, तिथे ते नंबर येत असतात. त्या नंबरवरून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता सेंटर आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि नामदीक्षा घेऊ शकता तिथे जाऊन. जसं तुम्ही सांगत आहात की आज ज्या TV चॅनलच्या माध्यमातून आपला जो मुलाखतीचा कार्यक्रम चालू आहे तो चालू असताना काही TV वर नंबर फ्लॅश होत आहेत. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांशी जोडू शकेल, त्यांच्याकडनं गुरुमंत्र घेऊन आपल्या आयुष्याचं कल्याण करू शकेल. मला हे विचारायचं आहे की ह्या भक्तिविधीसाठी, या मंत्रांसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? नाही, काहीच मोजावे लागत नाहीत पैसे. ही नामदीक्षा निःशुल्क आहे. उलट नामदीक्षा घेतल्यावर तिथे आपल्याला गुरुजींचा फोटो भेटतो, पुस्तक भेटतं, त्याचे पण म्हणजे आपल्याला पैसे द्यावे नाही लागत. नामदीक्षा फुकट मिळते. त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असं मला वाटते. धन्यवाद. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.in
ORG वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.